आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत भिवंडीतील नागरिकांच्या समस्या। भिवंडी शहरात पार्किंगची समस्या बिकट बनली असून नागरिकांना आपल्या गाड्या लावाव्या कुठे असा प्रश्न निर्माण झाला। भिवंडी शहरामध्ये तहसीलदार कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, DCP ऑफिस असेल, या अशा अनेक प्रकारचे जे कार्यालय असेल, या भागामध्ये अनेक नागरिक आपल्या 4 व्हीलर घेऊन या 2 व्हीलर घेऊन अनेक दाखले काढण्यासाठी कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा येतात, परंतु पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात जे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। जाणून घ्या आज भिवंडीतल्या नागरिकांच्या पार्किंगविषयी समस्या। भिवंडी महानगरपालिकेचं व्यवस्था नाही, नियोजन नाही। उड्डाणपूल बांधले गेले 10 वर्ष आली, काही नियोजन नाही। ट्रॅफिक बंदी गेलेली आहे। इथे शेतकरी वर्ग येतोय, कामगार वर्ग येतो। शेतकरी वर्गाच्या गाड्या असतात, बाईक असतात, ते रस्त्यावर उभे असतात। ट्रॅफिक हवालदार येतात, घेऊन जातात। मोलमजुरी करणारा इथं माणूस येतो, त्याच्याकडे पैसे नसतात, फाईन भरली जाते। तरी महापालिकेने शहरागत अंतर्गत कुठेतरी ब्रिजच्या खाली बोला किंवा शहराच्या ठिकाणी कुठेतरी एक नियोजित जागा असेल ती पार्किंग झोन महापालिकेने द्यावा। भिवंडी जे आहे, भिवंडीचं तहसील ऑफिस आहे, प्रांत कार्यालय आहे, नंतर महानगर कार्यालय आहे, त्याचबरोबर बाजूला दांडेकर विद्यालय आहे। इकडे येणारी जी दिवसभर जास्त प्रमाणात लोकांची ये जा असते, त्यावेळेस त्यांना गाडी लावण्यासाठी इथे कुठे सुविधाच नसते। आणि म्हणून आमची विनंती आहे का सगळ्या नागरिकांकडून की महानगरपालिकेने या संदर्भामध्ये काहीतरी एक वाहनतळ करावं। भिवंडीमध्ये एवढा पार्किंगची बिकट समस्या झाली की या ग्रामीण भागामध्ये जी लोक येतात, इथे महानगरपालिकेमध्ये जाऊन त्यांच्या तहसीलदारमध्ये कार्यक्रम, कोर्टामध्ये येतात, पण तिथे पार्किंग करायची जागाच नसते। पण लोक काय करणार? महानगरपालिकेने असा विचार केला पाहिजे की तिथे त्यांनी पार्किंगची सोय काहीतरी केली पाहिजे। वाहनतळ नसल्यामुळे ते रस्त्याच्या कडेला लावतात। रस्त्याच्या कडेला लावल्यानंतर मग आपले जे येतात वाहतुकीवाले येतात आणि मग त्यांना टुईंग लावून त्यांच्याकडून जे पैसे उपसले जात आहेत। माझं असं मत आहे की ते कुठल्याही प्रकारे वाहनतळ नाही आहे, इथे महानगरपालिका त्याकडे लक्ष देत नाही आहे। मला असं वाटतं की त्या ठिकाणी वाहनतळ व्हावं, आणि वाहनतळ जर झालं तर इथली लोक आणि इथली जनता ही कुठेतरी वाहतूक कोंडीपासून कुठेतरी सावरतील आणि सुखी होतील। नागरिकांनी गाडी मिळेल त्या ठिकाणी त्यांना पार्किंग करावं लागते, आणि अशी गाडी पार्किंग केल्यानंतर वाहतूकवाले ज्यावेळी टोईंग करून येतात त्यावेळी त्यांना अजून आपला कामाचा जो त्रास असतो त्याच्या व्यतिरिक्त गाडी नेली गेली याच्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। तरी स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिका यांनी या ठिकाणी पार्किंगची चांगल्या पद्धतीने व्यवस्था जर केली तर त्याच्यातनं महानगरपालिकेचं उत्पन्न वाढण्याची मदत होईल। नागरिकांनी शासकीय कार्यालयात आल्यावर, कामासाठी आल्यावर आपलं वाहन कुठे पार्क करायचं याबाबत प्रशासनाकडे, शासनाकडे कुठले उत्तर नाही। भिवंडी शहरासारख्या ठिकाणी एवढे सगळे शासकीय ऑफिसेस असताना इथे महापालिका प्रशासन असेल किंवा इतर कोणतं प्रशासन असेल, यांनी वाहनतळाची व्यवस्था केली पाहिजे। कारवाई करण्याआधी तुम्ही लोकांची व्यवस्था काय करता हा प्रश्न आम्ही आज प्रशासनाला विचारत आहोत। सर्वसामान्य नागरिकांना या टोविंगच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात भुर्दंड सोसावा लागतो, मानसिक त्रास सोसावा लागतो। त्यामुळे तातडीने इथे वाहनतळाची व्यवस्था करावी, भले ती पेड पार्किंग करावी। पार्किंगची समस्या असल्यामुळं खूप दूर अवस्था होते, आणि त्याच्यामुळं ट्रॅफिक पोलीसवाले त्यांची गाडी उचलून तर तिकडे घेऊन जातात आणि त्यांना फाईन लावतात। तर मला असं वाटतं की भिवंडीमध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती ट्रॅफिकची आहे। तर कृपया मी रिक्वेस्ट करतो महानगरपालिका, आमदार, खासदार यांना की तुम्ही पार्किंगची समस्या लवकरात लवकर दूर करावी। कोर्ट आहे, प्रांत ऑफिस आहे, तहसीलदार ऑफिस आहे, महानगरपालिका ऑफिस आहे। हजारो लोक रोज येत असतात काही ना काही कामानिमित्त, पण त्यांनी गाडी लावायची कुठे हा एक फार मोठा प्रश्न असतो। आणि गाडी जर रस्त्याच्या कडेला जरी लावली कुठे तरी ती ताबडतोब उचलली जाते, टोचन केली जाते। तर यावरती आता याचा विचार, याला जबाबदार महानगरपालिका आहे का ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे, त्याचा विचार जनतेने करावा।
आणि यावरती लवकरात लवकर सोल्युशन जनप्रतिनिधी आणावं. या प्रश्नावर अनेक सामाजिक संस्था, पत्रकारांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. मात्र वाहनांच्या कोंडीबाबत किंवा वाहनांच्या पार्किंग झोन संदर्भात कोणत्याही प्रकारची पोलिसांनी किंवा महानगरपालिकेने दखल घेतली नाही. त्यामुळे जर अशीच परिस्थिती राहिली तर भिवंडी शहरामध्ये वाहतूक कोंडी हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होईल. महानगरपालिकेने कुठल्याही ठिकाणी पार्किंगची सोय केलेली नाही आणि गावामध्ये सगळ्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड ट्रॅफिक पोलिसांच्या मार्गदर्शनाने लावलेले आहेत. आणि जर नो पार्किंगमध्ये गाडी उभी राहिली तर ते टोचन लावून उचलून घेऊन जातात. पण महानगरपालिकेला आज 20 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी देखील महानगरपालिकेचं पार्किंगच्या बाबतीत कुठलंही नियोजन नाही आहे. मात्र ह्याचा भुर्दंड सगळ्या वाहनधारकांना भरावा लागतो. टोचन गाड्या केल्या जातात, रस्त्यामध्ये गाड्या उभ्या केल्याने दंड भरावा लागतो. एका बाजूला दंड भरायचा, एका बाजूला महापालिकेचा टॅक्स भरायचा. अशा द्विधा स्थितीत भिवंडीचे महापालिकेतील नागरिक त्रस्त झालेले आहेत. अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.